तिकडे सोलापुरात देखील नेत्यांच्याच घरात उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतं। भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळेल। उत्तम जानकरांची मुलगी ज्योती जानकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे अर्जुन सिंह आणि सून वैष्णवी देवी देखील मैदानात आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेतही घराणेशाहीचं चित्र त्यामुळे पाहायला मिळतंय। आज भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या सर्व उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरतोय। मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे निश्चित आम्हाला आशीर्वाद देईल आणि आमचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। छत्रपती संभाजीनगरमधल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराण्यांमधल्या लढतीची चर्चा आहे। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर सिल्लोडच्या अंबी गटातून निवडणूक लढवतोय। तर शिवसेना खासदार संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी पत्नीला कन्नडच्या नागद गटातून मैदानात उतरवले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा श्रीराज भरणे देखील पंचायत समिती निवडणूक लढणार आहे। इंदापूर तालुक्यात राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामधला वैर सर्वश्रुत आहे। या निवडणुकीत दोघंही आपले जुने मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणि घड्याळ या एकाच चिन्हावर एकत्र आले आहेत। या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या इच्छा आकांक्षांवर पाणी सोडावं लागलं, तर नेत्यांच्या मुलांना मात्र लॉटरी लागल्याचंच पाहायला मिळतंय। कामामध्ये तो सामाजिक कामामध्ये रस करतोय। खरं त्याची निवडणूक लढवायची इच्छा होती का, तर मी प्रामाणिकपणे सांगतो त्याची इच्छा अजिबात नव्हती। तर शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह त्याला निवडणुकीला सामोरं जावं लागलं। तो पुण्यावरून निवडणुकीसाठी आला, फॉर्म भरला आणि आजही तो त्याच्या कामानिमित्त पुण्याला गेला, परंतु तो येईल। पण त्याला एक निवड असल्या, त्याला एक आवड असल्यामुळे निश्चित प्रकारे एक चांगलं काम तो पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न तो करेल। महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही बिनविरोध निवड होताना पाहायला मिळते। मंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात बिडवाडी पंचायत समितीमध्ये भाजपचा बिनविरोध सदस्य निवडून आलाय। कणकवली बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघातले ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरलाय। भाजपच्या उमेदवार संजना राणे आणि विद्या शिंदे यांच्या 3 अपत्यांविषयी हरकत घेतली होती, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदेंचा अर्ज नाकारलाय। त्यामुळे संजना राणे बिनविरोध निवडून आल्या। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।